पारू या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. दिशा पारूला आदित्यला भेटू देत नसते आणि त्यामुळे पारू तिच्यासमोर हात जोडते, पण दिशा तिचं काही ऐकून घेत नाही. उलट ती पारूला म्हणत असते की हे जे काही घडलं आहे ना, ते तुझ्यामुळे घडलंय. कारण आदित्य एक महत्त्वाची मीटिंग सोडून त्या हरीशसाठी त्या ठिकाणी गेला होता आणि तेव्हाच त्याचा अपघात झाला. या सगळ्यासाठी तूच जबाबदार आहे. काल तिकडे तुझ्या बापाने तुझ्यामुळे सुसाईड करण्याचा प्रयत्न केला आणि आज आदित्यची ही अवस्था झाली आहे. खरं तर तूच एक निगेटिव्ह एनर्जी आहे आणि त्यामुळे तू आदित्यजवळ जावं असं मला अजिबात वाटत नाही. तू इथून निघून जा. आणि त्यामुळे पारूला खूप वाईट वाटतं. ती दिशाला खूप विनंती करत असते की मला फक्त एकदा आदित्य सरांना भेटू द्या, पण दिशा नकार देते. तर सावित्रीसुद्धा दिशाला म्हणत असते की दिशा मॅडम, एकदा पारूला आदित्य सरांना भेटू द्या, म्हणजे आदित्य सर बघा कसे लगेच बरे होतील. मात्र ते ऐकून दामिनी हसू लागते. ती म्हणते, हे तर काहीतरी नवीनच ऐकलंय मी. या पारूला काही चेटूक करता येतं की काळी जादू करता येते? तर दिशा म्हणते की नक्कीच हिला ब्लॅक मॅजिक करता येत असणार, त्याशिवाय काय एवढं सगळं ही घडवून आणत असेल. आणि मग त्यानंतर त्या दोघीजणी पारूला वाटेल ते बोलू लागतात. दिशा तर म्हणत असते की जर तू आदित्यजवळ गेली आणि तो मेला तर मग काय करायचं आम्ही? आणि ते ऐकून पारू खूप घाबरते. ती दिशासमोर हात जोडत म्हणत असते की दिशा मॅडम, तुम्ही प्लीज असं काही बोलू नका. तर दिशा सांगते की मग तू इथून निघून जा, आदित्यला भेटायचं नाही. आणि मग त्यानंतर त्या दोघीजणी तेथून निघून जातात. तर सावित्री पारूला समजावत असते की आपण एकदा आदित्य बाबांना भेटूयात, पण पारू म्हणते की नाही आत्या, तू जाऊन आदित्य सरांना भेट. मला विषाची परीक्षा घ्यायची नाही आहे, मी इथेच थांबते. आणि मग त्यानंतर ती गणपती बाप्पाच्या मूर्तीजवळ जाऊन आदित्यसाठी प्रार्थना करू लागते. तर सावित्री एकटीच आदित्यला भेटण्यासाठी जाते. त्यानंतर प्रीतम आणि प्रियासुद्धा त्या ठिकाणी येतात. प्रिया पारूला विचारत असते की आदित्य सर ठीक आहेत ना? त्यावर पारू सांगते, मला काही माहीत नाही, ते वरती आहेत. आणि मग त्यानंतर ते दोघेजण आदित्यला भेटण्यासाठी जातात. जेव्हा प्रीतम अहिल्याला बघतो तेव्हा तो रडतच जाऊन तिला मिठी मारतो. आदित्यच्या अपघाताची न्यूज समजल्यानंतर तो खूप पॅनिक झालेला असतो आणि रडतच अहिल्याला म्हणत असतो की आई, हे सगळं असं कसं झालं? थोड्या वेळापूर्वी दादा मला कॉल करून म्हटला होता की तू प्रेझेंटेशन कर आणि आता बघ ना, हे असं का झालं? पण अहिल्या त्याला धीर देत सावरते आणि म्हणते की आदित्यला काही होणार नाही, तू काळजी करू नको. तू आत्तापर्यंत कधी त्याला खचलेलं बघितलं आहे का? नाही ना? मग आत्तासुद्धा तो ही जीवन मरणाची लढाई नक्की जिंकणार. तू सुद्धा रडू नको. आणि त्यामुळे प्रीतमसुद्धा हो म्हणतो आणि आदित्यला बघण्यासाठी जातो. तर आदित्यची अवस्था बघून त्याला खूप वाईट वाटत असते. तो रडतच म्हणत असतो की दादा, थोड्या वेळापूर्वी तुम्हाला सांगितलं होतं ना की जाऊन प्रेझेंटेशन कर, स्वतःच्या पायांवर उभा राहा. पण तुझ्याशिवाय मी उभा नाही राहू शकत रे. पण तू तर मला पळायला लावतोय. तुला काय वाटलं मी तिकडे काम करेल आणि तू असं इकडे निवांत आराम करशील का? तर अजिबात नाही. तुझी ती कंपनी तूच सांभाळायची. आणि मग तो रडू लागतो. त्याची अवस्था बघून अहिल्या श्रीकांतला वाईट वाटत असते आणि मग श्रीकांत त्याला समजावतो. तर प्रीतम रडतच त्याला मिठी मारतो. तर दिशा आणि दामिनी हसतच हे सगळं काही बघत असतात. तर दुसरीकडे पारू देवाकडे प्रार्थना करत असते की तसाही माझा कोणाला काही उपयोग नाही आहे, त्यामुळे तू माझं आयुष्य घे आणि आदित्य सरांना दे. पण तितक्यात मारुती त्या ठिकाणी येतो. तो पारूला म्हणतो की असा कसा तुझा कोणाला उपयोग नाही? आणि मारुतीला बघून पारू रडतच त्याला मिठी मारते. तर मारुती तिला समजावत असतो की मला माहिती आहे तुझी आणि आदित्य सरांची मैत्री आहे, त्यांच्यासाठी तुझा जीव तिळतिळ तुटतो, पण काही काळजी करू नको, त्यांना काही होणार नाही, फक्त तू रडू नको. आणि त्यावर पारू हो म्हणते. तर दुसरीकडे दिशा दामिनीला विचारत असते की सासू मॉमच्या जवळ जाण्यासाठी ही योग्य संधी आहे ना? आणि त्यावर दामिनी सुद्धा हो म्हणते. त्यामुळे दिशा लगेच मोठमोठ्याने रडू लागते आणि अहिल्याला म्हणू लागते की सासू मॉम, मला खूप वाईट वाटतंय. आपला आदित्य किती चांगला आहे, मग त्याच्यासोबत असं कसं झालं? तर अहिल्या तिला सांगते की दिशा, आदित्यला काही होणार नाही, उगाच इथे रडारड करू नको.
त्यामुळे मग दिशा गप्प बसते. तर दामिनी मनाशीच म्हणत असते की ही दिशा किती नाटकी आहे, हिला बघून तर सरड्याला सुद्धा लाज वाटेल. तर दिशा लगेच अहिल्याजवळ जाते आणि म्हणते की सासू मॉम, मला कळतच नाही आहे की ऑफिसमधील एवढी महत्त्वाची मीटिंग सोडून आदित्य तिकडे का गेला होता, कशासाठी. तर अहिल्या म्हणत असते की तो काहीतरी म्हणत होता की त्याला हरीशचा फोन आला होता की हरीश दिसला होता. तर दिशा म्हणत असते की हे सगळं काही ना त्या पारूमुळे आणि तिच्या लग्नामुळे होत आहे. आणि तिने स्वतःच्याच नवऱ्याला लग्नामधून पळवून लावलं. त्यानंतर तिच्या वडिलांनी सुसाईड करण्याचा प्रयत्न केला आणि आता बघा आपल्या आदित्याची काय अवस्था झाली आहे. तितक्यात मारुती त्या ठिकाणी येतो. तर दिशा त्याला ही जाब विचारत असते की तू आदित्यचा ड्रायव्हर आहेस ना, मग त्याच्यासोबत तू का नव्हता, तू त्याला एकट्याला कसं जाऊ दिलं. तर मारुती तिला सांगत असतो की मी आदित्य सरांना म्हणत होतो की मी सुद्धा तुमच्यासोबत येतो, पण त्यांनी माझं काही ऐकलं नाही आणि ते एकटेच निघून गेले. पण दिशा म्हणत असते की ज्या कामाचे तू पैसे घेतो ते काम तुला करता येत नाही का. मात्र अहिल्याच तिला सांगते की दिशा ही योग्य वेळ नाही आहे वाद घालण्याची. एकदा आदित्यला बरं वाटू दे, मग आपण या सगळ्याविषयी बोलू. त्यामुळे ती नाईलाजाने गप्प बसते. पण त्यानंतर मग ती परत आदित्यला भेटण्याचा हट्ट करते. त्यामुळे अहिल्या तिला आदित्यला भेटण्यासाठी पाठवते. जेव्हा ती ICUमध्ये येते तेव्हा मोठमोठ्याने रडू लागते. पण नर्स तिला सांगते की इथे रडारड करू नका, पेशंटला त्रास होईल. तर दिशा तिला विचारत असते पण यांची तब्येत आता कशी आहे. तर ती नर्स सांगते की क्रिटिकल आहे आणि मग त्यानंतर ती तेथून निघून जाते. तर नर्स गेल्यानंतर दिशा आदित्यजवळ जाते आणि हसतच म्हणते की आत्ता नर्स जे काही बोलली ना ते ऐकून मला खूप वाईट वाटलं. खरं तर मला ऐकायचं होतं की आदित्य किर्लोस्कर इज नो मोर, कारण जोपर्यंत तू मरत नाही तोपर्यंत किर्लोस्करांची सगळी प्रॉपर्टी माझ्या हातात येणार नाही. आणि मग ती आदित्यजवळ जाऊन बसते. तर दुसरीकडे दामिनीसुद्धा त्या नर्सला आदित्यविषयी विचारत असते आणि जेव्हा नर्स तिला सांगते की आदित्यची कंडिशन क्रिटिकल आहे, कधी काहीही होऊ शकतं, तेव्हा दामिनी उगाच रडायचं नाटक करते. पण त्यांचं बोलणं सावित्रीने ऐकलेलं असतं आणि ती लगेच पारूकडे जाण्यासाठी निघते. तर दुसरीकडे दिशा आदित्यला म्हणत असते की मी जे ध्येय ठरवलं आहे ते पूर्ण करण्यासाठी तू सगळ्यात मोठा अडथळा आहे. जर तुला मी माझ्या मार्गातून दूर केलं नाही तर माझं ध्येय कधीच पूर्ण होणार नाही. खरं तर तुझ्यासोबत मला लग्न करायचं होतं, पण माझं लग्न त्या प्रीतमसोबत ठरलं. मात्र तो प्रीतम डंब आहे आणि घरातला लहान आहे. त्यामुळे किर्लोस्करांचा जो काही मान सन्मान प्रॉपर्टी आहे ते तुला आणि तुझ्या बायकोलाच मिळणार. पण जर तूच या जगात राहिला नाही तर मग ते सगळं काही माझ्या हातात येईल. आणि मग ती असंही आदित्यला म्हणते की जर तू मेला ना तर त्या धक्क्याने तुझी आईसुद्धा मरेल. मात्र तुम्ही काही काळजी करू नका, तुमचा बिझनेस, तुमची सगळी प्रॉपर्टी मी अगदी व्यवस्थित सांभाळेल. तर दुसरीकडे सावित्री पारूला सांगत असते की तू आदित्य सरांची बायको आहे आणि आत्ता तू त्यांच्या जवळ असायला हवं. पण पारू नकार देते. मात्र सावित्री तिला समजावते की माझ्याकडून चूक झाली पारू, खरं तर तुमचं नातं देवानेच निर्माण केले, त्यामुळे तू आदित्य सरांजवळ थांबायलाच हवं. आणि ती पारूला घेऊन जाते. तर दुसरीकडे दिशा हसतच आदित्यला म्हणत असते की आदित्य तू काही काळजी करू नको, तू गेल्यानंतर तुझा बिझनेस मी तुझ्यापेक्षा सुद्धा जास्त चांगला सांभाळेल. कारण माणूस म्हणून मी कितीही वाईट असले ना तरी एक बिझनेसवुमन म्हणून मी खूप चांगली आहे, प्रॅक्टिकल आहे. आणि तुझ्या मरणाची तर मी सगळी व्यवस्था करून ठेवली आहे. त्यामुळे तू काळजी करू नको, फक्त शुद्धीवर येऊन माझे पैसे वाया घालवू नको. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.